न्यू इरा हॉस्पिटल नवी मुंबई नागपूर तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने विष्णुदास भावे नाट्यगृह नवी मुंबई येथे जीवन गौरव पुरस्कार आणि स्मृतिचिन्ह सोहळा 2025 चे आयोजन शुक्रवार दिनांक 20 जून रोजी करण्यात आले होते। यावेळी नवी मुंबई आणि इतर शहरातील एकूण 42 संस्थांना सन्मानित करण्यात आले। यात प्रामुख्याने मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार व जीवन गौरव पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश करण्यात आला होता। मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार भजन सम्राट व कर्जत भूषण स्वर्गीय मधुकर गोपाळ पाटील यांना तर जीवन गौरव पुरस्कार श्रीमती अनुबाई मधुकर पाटील यांना देण्यात आला। तसेच सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्था, वेलफेअर फाउंडेशन, लक्ष्मी युवा प्रतिष्ठान, बुद्ध प्रतिष्ठान, मातृभूमी महिला मंडळ, रमाईच्या लेखी, क्रांती ज्योती, सावित्रीबाई महिला मंडळ व अन्य सामाजिक संस्थांनी यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या मनोरंजनासाठी मिनल लिमये प्रस्तुत गीत गंधार ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते। हास्य सम्राट जॉनी रावत यांच्या स्टँड अप कॉमेडीने व गायक आणि गायकांनी गायलेल्या सदाबहार गाण्यांनी प्रेक्षकांना ठेका धरायला लावला। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पुरस्कार सोहळा संपन्न झाला। या पुरस्कार सोहळ्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले आणि न्यू इरा हॉस्पिटलला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। न्यू इरा हॉस्पिटल हे नेहमी रुग्ण सेवेसाठी तत्पर असते। या हॉस्पिटलमध्ये कमी खर्चात रुग्णांवर उपचार केले जातात। त्यामुळे नवी मुंबईतील या हॉस्पिटलमध्ये रुग्ण अडचणीच्या वेळी निसंकोचपणे येतात आणि हॉस्पिटलमधील कर्मचारी सुद्धा निस्वार्थपणे रुग्ण सेवा करतात। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ह्या भावनेतून हॉस्पिटलने समाजात निस्वार्थपणे काम करणाऱ्या संस्थांना सन्मानित केले। सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर सुनील कुट्टी, डॉक्टर आनंद सचेती, डॉक्टर अमित धानकी, न्यू इरा हॉस्पिटल आणि नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश मधुकर पाटील यांनी केले होते। तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू इरा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा मोलाचा सहभाग होता। न्यू इरा हॉस्पिटलच्या माध्यमातून आयोजित पुरस्कार सोहळ्याचे हे पहिले वर्ष असून ज्या शहरात न्यू इरा हॉस्पिटलच्या शाखा आहेत त्या शहरातील सामाजिक संस्थांच्या कार्याची दखल घेतली जाईल असे आश्वासन न्यू इरा हॉस्पिटलच्या संचालकांनी महाराष्ट्र 24 तास न्यूज चॅनलशी संवाद साधताना दिले। मधुकर गोपाळ पाटील यांनी भजन संगीताकडे वाट धरली। म्हणजेच कर्जत येथील स्वर्गीय गजानन बुवा पाटील दिकसलकर यांच्या सर्व आणि म्हणूनच नवी मुंबईमध्ये वाघ्या म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं। आज ते आपल्यात नाहीयेत, मात्र मुंबई ते नवी मुंबई आणि कर्जत ते नवी मुंबई अशी हजारोने त्यांनी माणसं जोडलेली आहेत आणि अशा त्यांच्या कार्याला आपण सलाम करणार आहोत, सन्मान करणार आहोत, गौरवान्वित करणार आहोत। इरा हॉस्पिटल नवी मुंबई नागपूर आणि तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज त्यांना आपण जीवन गौरव पुरस्कार म्हणजेच मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे। आणि याच बरोबर मी वाटतं की जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया सन्माननीय गणेश पाटील सर आणि सर्व कुटुंबीय यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करून मरणोत्तर जो पुरस्कार आहे तो श्रीयुत गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते हा जीवन गौरव पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येत आहे, त्यांना सन्मानित करण्यात येत आहेत। आणि यानंतर श्रीमती अनुबाई मधुकर पाटील नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशनच्या जननी यांच्यामुळे आज रुग्णसेवा ही ऑल इंडिया आणि 8 देशामध्ये तब्बल 8 देशामध्ये अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, दुबई, ओमान, कुवेत या देशामध्ये 1200हून अधिक मेंबर या संस्थेचे आहेत आणि गरजूंना शासकीय योजना, प्रायव्हेट हॉस्पिटल्स, कमी दरात ट्रीटमेंट देणं अशा या सर्व सुविधा या न्यू इरा हॉस्पिटल नवी मुंबई नागपूर तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि हा जो गौरव पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात आलेला आहे आपण त्यांचं अभिनंदन करूया, शुभेच्छा देऊया, एक जोरदार टाळ्या। नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन श्रीयुत गणेश मधुकर पाटील यांचा सन्मान करतोय आपण, त्यांच्या या संस्थेला आपण पुरस्कार प्रदान करतोय। ज्या संस्था सामाजिक कार्यामध्ये आपलं जे सामाजिक भान राखत उपक्रम राबवत असतात त्यांना आपण सन्मानित करतोय। या सर्व उपक्रमात या ज्या संस्था कार्यरत आहेत त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा।
महत्त्वपूर्ण काम करते नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन वाशीची गणेश मधुकर पाटील यांना सन्मान करतोय आपण। नवी मुंबई ग्लोबल फाउंडेशन वाशी दर्शना भोईर यांना विनंती करते की आपण मंचावरती हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे। नवी मुंबई टाळ्या सगळ्यांसाठीच वाजल्या पाहिजे, कारण टाळ्या वाजवल्यानंतर हाताला इचिंग होते, ज्यामुळे आपल्याला लक्ष्मीचा देखील लाभ होतो। त्या ग्राम विकास मंडळ कोपऱ्या खारघर चंद्रा पवार सर, मंडळ चंद्रा पवार सर यांना विनंती करते की हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती आहे। म्युझिकचा आवाज थोडासा वाढला तरी चालेल। सुविधा वैद्यकीय सामाजिक संस्था मिळून आपण सन्मान सामाजिक महिला संस्था वाशी आणि प्रेसिडेंट आहे तो रुचिका भोईर मॅम, आई माऊली बहुउद्देशीय हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी। आणि आपण स्क्रीनवरती मगाशी कार्यक्रम सुरू असताना मीरा हॉस्पिटल आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आणि त्याची बहुमोल असा बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्था वाशी गीता कापटे मॅम। यानंतरची एनजीओ आहे अमृता सामाजिक संस्था वाशी, यानंतरची संस्था आहे सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला सामाजिक जी एनजीओ आहेत। आणि प्रेसिडेंट मी विनंती करते रमाईच्या लेखी वाशीची संस्था आपण पुरस्कार स्वीकारण्याची हर्षवर्धन साहेब यांना विनंती करते। प्रेसिडेंट हर्षवर्धन साहेब स्टेजच्या साईडला येऊन थांबायचं आहे। यानंतर आपण सन्मान करतो ज्या अमृता सामाजिक संस्था वाशी, अमृता सामाजिक संस्था वाशी लक्ष्मीबाई साहेब यांना आपण सन्मानित करतो। यानंतरची संस्था आहे, यानंतरची एनजीओ आहे लक्ष्मी। सन्मान स्वीकारल्यानंतर आणि हा पुरस्कार गौरव सोहळा संपल्यानंतर आपण थोडंसं थांबायचं आहे, कारण आपल्याला सण आहे तो स्वीकारायचा आहे आणि पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया। कच्छ युवक संघ नवी मुंबई राहुल चंद्रकांत बेरिया। आणि पुरस्कार झाल्यानंतर कोणीही लगेच जायचं नाहीये, कारण जे पुरस्कार स्वीकारायचे जी आपली फाउंडेशन अनेक सामाजिक कार्यात अनेक उपक्रम राबवते, आरोग्यविषयक वृक्षारोपण नवी मुंबई विजय बाजीराव चव्हाण सरांना मी विनंती करते की हा सन्मान समानंद सोशल वर्कर नवी मुंबई बिपिन समानंद यांना मी विनंती करते की आपण मंचावरती यायचं आहे। त्यानंतर आपण यानंतरची संस्था आहे केरला समाज नवी मुंबई शशी, त्यानंतरची एनजीओ आहे चिल्ड्रन्स क्लब नवी मुंबई वासन, आणि या मंचावरती जे डॉक्टर्स नवी मुंबई तळेगाव आणि नागपूर जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुविधा आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याच्या सेवेचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे। नायर सरांना मी विनंती करते फाउंडेशन नवी मुंबई डॉक्टर शिशिर शेट्टी, यानंतरची एनजीओ आहे तरुण मित्र मंडळ नवी मुंबई। आता थोडेसे काही पुरस्कार शिल्लक आहेत जे आपण प्रदान करणार आहोत। या सामाजिक एनजीओ आहे सिंधू नायर्स घुंगरू, सिंधू नायर्स घुंगरू नवी मुंबई, सिंधू नायर राधाकृष्ण। या समाजाला आपण केलेल्या कार्याची, आपण केलेल्या उपक्रमाची नक्कीच दखल घेतली जाते आणि आपण नंतरही फोटो काढूया। तत्पूर्वी आपण ज्या एनजीओ सामाजिक कार्य करतात त्यांचा यानंतर आपण नावं देत आहे की मध्ये गॅप जाऊ नये म्हणून आपण मंचाच्या साईडला येऊन थांबायचं आहे, कारण सगळ्यांनी बोलतच नाही तुम्ही। यानंतर जे हेल्पलाईन फाउंडेशन आहे आशिष बालराज पुरस्कार। भारत माता की वंदे।
न्यू इरा हॉस्पिटल यांच्याकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे। अंतिम टप्प्यामध्ये ज्याने कव्वाली आणि भजन याच्या दोन्ही संयुक्त विद्यमाने या नवी मुंबईचीच नाही तर या पंचक्रोशीतील जनतेला आनंद दिला ते कव्वाल मधुकर पाटील त्यांच्या हयात नसताना त्यांच्या धर्मपत्नीच्या माध्यमातून सन्मान केलेला आहे। वाशी गावामध्ये तसे अनेक कलाकार होऊन गेले, नाटककार झाले, नाटक लिहिणारे, नाटक दिग्दर्शित करणारे, नाटकात सहभागी होणारे रामभाऊ पाटील सारखे कलाकार आहेत। परंतु मधुकर पाटील हा कव्वाल म्हणूनच प्रसिद्ध होता। जसा मनोहर पाटील सुद्धा वाशी गावचा एक अतिशय चांगला गायक। आता कव्वालीचं काय महत्व इकडे एवढं राहिलेलं नाही, परंतु एकेकाळी या खेडेगावामध्ये कृष्णा शिंदे, प्रल्हाद शिंदे, त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये हिंदी भाषेमधून कव्वाली बोलणाऱ्यांचं सुद्धा जनसामान्यामध्ये महात्म्य वाढलं। आणि शेवटी त्या कालखंडामध्ये नव्हती टीव्ही सिरियल नव्हत्या, चॅनलवर कसल्या न्यूज नव्हत्या, आणि अशा वृक्ष वातावरणामध्ये कधीतरी पंधरवड्यातून एक महिन्यातून कुठल्या तरी गावात जत्रा यात्रा निमित्तानं कव्वाल्यांचे सामने व्हायचे आणि त्याच्यामध्ये प्रकर्षानं कव्वाल मधुकर पाटील यांचा कव्वाल, परंतु जनसामान्यांना आनंद देण्याच्या धारणेचा मधुकर पाटील हा कव्वाल झाला। त्याचं कौतुक न्यू इरा हॉस्पिटलच्या माध्यमातून केलं गेलं या गोष्टीचा मला निश्चितपणे आनंद आहे। आता ह्या कार्यक्रमाकरता डॉक्टर आनंद संचिती, डायरेक्टर न्यू इरा, त्यांच्या कुटुंबाशीच माझं गुणानुबंध आहे। म्हणजे त्यांचे वडील आमदार आणि एकूणच नागपूर परिसरात आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये समाजाच्या विविध स्तरावर काम करण्याची संचिती कुटुंबाची जी ख्याती आहे ती ख्याती समाजाने मान्य केलेली आहे। डॉक्टर सुनील कुट्टी, डायरेक्टर न्यू इरा, हे पण माझे मित्र आहेत। अतिशय क्रिटिकल ऑपरेशन्स आणि असलेल्या पेशंट्सना आधार देण्याचं काम डॉक्टर सुनील कुट्टी यांच्या माध्यमातून होत आहे। डॉक्टर अमित डंकी, सीईओ न्यू इरा हॉस्पिटल, डॉक्टर चंद्रशेखर तुलसीरी, हे फोर्टिस मध्ये, रिलायन्स मध्ये आणि आता न्यू इरा मध्ये, बरोबर डॉक्टर, इफ आय एम नॉट रॉंग। एकूणच या हॉस्पिटलच्या माध्यमातून नुसते काय लोकांना इंजेक्शन ऑपरेशन करून देण्यापुरते ते थांबलेले नाहीत, तर समाजातील असलेल्या प्रत्येक गुणाला उजाला देण्याचं, त्याला निश्चितपणे प्रकाशात आणण्याचं काम न्यू इरा हॉस्पिटलच्या माध्यमातून होत आहे। मगाशी इथे वाचन करताना किती ओपन हार्ट सर्जरी झाल्या, बायपास किती झाल्या, त्याचबरोबर कोविडच्या अनुषंगानं जनसामान्यांची कशी सेवा केली गेली, या सर्व स्तरावर न्यू इरा हॉस्पिटल अग्रेसर झालेलं आहे। आणि मला विश्वास आहे की भविष्य काळामध्ये समाजातील विविध असलेल्या विषयाला हात घालून आरोग्याची सेवा करताच गुणात्मक असलेल्या लोकांना सुद्धा आनंद देण्याचं काम केलेलं आहे। याच्यामध्ये डॉक्टर शिशिर शेट्टी सुद्धा सहभागी झाले। एकूण यू हॅव गुड टीम। आणि अशा प्रकारची ज्यावेळेला समरसता एखाद्या कामाकरता निर्माण होते त्याला कार्य गतीने वाढतं
ते कार्य प्रकाशमान गतिमान होतं आणि समाजाच्या चरणी रुजू होतं. मला विश्वास आहे की न्यू इरा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून ज्या मान्यवरांचा सन्मान झाला तो काय बघायला मी नव्हतो, परंतु कवाल मधुकर पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता किंवा आमच्या कोणाचा वडील आहे, कोणाचा सासरा आहे, कोणाचे पती आहेत, या अनुषंगाने त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता. सर काय सांगाल, आज ज्या ज्या संस्था सामाजिक कार्य करत आहात त्या संस्थांना तुम्ही गौरवलं त्याबद्दल? न्यू इरा हॉस्पिटल आणि न्यू मुंबई वेलफेअर असोसिएशन यांचे गणेश पाटील यांच्या सौजन्याने आज जो प्रोग्राम केलेला आहे त्याच्यात मेन उद्देश असाच होता की सर्व लोक जे चांगलं काम करतात समाजासाठी, काही चांगलं ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, जितकेही NGO नवी मुंबईमधले आणि जवळपासच्या क्षेत्रातले होते त्यांना एक एनकरेज करण्यासाठी, एक गौरव करण्यासाठी हा आजचा प्रोग्राम केला होता. आणि ह्या प्रोग्राममध्ये श्री गणेश नाईक साहेब, माननीय मंत्री साहेब जे आले होते आणि त्यांनी सगळ्यांना प्रेरणास्त्र 2 शब्द बोलले, ह्याबद्दल न्यू इरा हॉस्पिटल त्यांचे धन्यवाद देतो. आणि जितक्याही NGOजना आज मान सन्मान केला, त्यांना जे समाजासाठी त्यांनी जे योग्य काम केलं त्याच्यासाठी जे एक पुढे सहल म्हणून पहिल्यांदा न्यू इरा हॉस्पिटल आणि मुंबई वेलफेअर असोसिएशननी केली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद देण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी आजचा प्रोग्राम घेतलेला होता. सर कितवं वर्ष आहे की आपण सन्मान करत आहात सामाजिक? हा पहिलाच प्रोग्राम आहे जो सगळ्या NGOचा हॉस्पिटलतर्फे करण्यात आलेला आहे. पण यांचं मला आजचा जो प्रोग्राम पाहून इतका आनंद झाला की असा प्रोग्राम आम्ही आता नागपूरमध्येही सुरू करणार आहे. लोकांना असं वाटतं की चॅरिटी डॉक्टर्स तसं म्हटलं तर खूप कमी प्रमाणात असतात आणि तसंच NGOही लाखो लोकांमध्ये सिलेक्टेड NGOज मिळतात. तर हे उपक्रम निस्वार्थ भावनेने करणारे लोक खूप कमी आहे असं मला वाटतं आणि त्यांना प्रेरणा देण्याचं काम आम्ही करायला पाहिजे. चॅरिटी न्यू इरा ग्रुप खूप करतं, पण ह्या मार्गाने ते लोक जे सतत प्रत्येक पेशंटसाठी करतात हे यांना योग्य प्रोत्साहन मिळण्यासाठी आम्ही आता नागपूरलाही सुरू करू ह्या प्रोग्राम. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांना काय आवाहन कराल? जे त्यांनी सतत काम केलेलं आहे, वर्षानुवर्षे जितक्याही NGOनी काम केलेलं आहे त्यांनी पुढे करत राहो. आणि आमची काहीही मदत लागली, कारण की जास्ती करून NGO सगळे पेशंट रिलेटेडच होते, पेशंटला मदत करतात. आमच्यातर्फे काहीही मदत लागली तर NGOनी डॉक्टर सुनील कुट्टीला इथे फोन करणे आणि जे काही मदत पाहिजे त्यांनी करावी अशी मी त्यांना डॉक्टर कुट्टींनाही विनंती करतो. कहेंगे पहली बार ऐसे हो रहा है कि एक डॉक्टर ने सामाजिक संस्था का सम्मान किया है, उसके बारे में क्या कहेंगे? ऐसा नहीं होगा कि एकदम ही पहली बार कोई डॉक्टर सामाजिक संस्था का प्रेस कर रहे हैं या उनको एनकरेज कर रहे हैं, क्योंकि ये 2 चीज़ें साथ में ही चलती है. अगर आप सोचोगे तो एज एन NGO जो लोग करने की कोशिश जो कर रहे हैं वो लोगों की सेवा कर रहे हैं, और डॉक्टर भी एक मायने में वही करने की कोशिश करते हैं. वो उस तबके के लोगों की सेवा करने की कोशिश करते हैं जिनके पास कोई तकलीफ हो. तो वैसे ही डॉक्टर पेशेंट का इलाज करके वही चीज़ करे. तो एक ट्रेन के ट्रैक की तरह दोनों साथ में ही चलते हैं. बट ये हमें एक अच्छा अवसर मिला जहाँ पे हम दोनों चीज़ को साथ में मिला के उनको भी एक प्रोत्साहन देने का एक अवसर हमें मिल गया, और हमने इसी का यहाँ पे यूज़ किया है. सामाजिक संस्था का जो सम्मान करना है वो बात मन में आपकी कब आई और क्यों आई? मेरे दोस्त हैं गणेश पाटिल साहब, तो इन्होंने 13 साल पहले नवी मुंबई वेलफेयर फाउंडेशन चालू किया उन्होंने, और उनके साथ मेरा अच्छा रिलेशनशिप रहा है इन वर्षों में. और कोई पेशेंट हो जिनको तकलीफ हो वो मुझसे आते हैं, मुझसे राय लेते हैं. वहाँ से चालू हुआ है ये. तो मैंने देखा कि ये लोग सच में अच्छा काम कर रहे हैं, जिससे पेशेंट का बहुत बेनिफिट हो रहा है. और इसी का नेक्स्ट स्टेप है कि भाई ऐसे और भी लोग हैं जो ये कर रहे हैं. और समाज में जैसे आप मेडिकल फील्ड में रहते हो तो ऐसे कई लोगों से भेंट गांठ होती रहती है. तो मन में एक दिन ख्याल आया कि ये
इनको भी एक प्रोत्साहन दे के आगे आगे बढ़िए और आगे ऐसा काम चालू रखिए कंटिन्यूस थ्रू योर लाइफ। ये एक मैसेज देने की कोशिश की गई है यहाँ पे कि आपका काम अप्रिशिएट किया जा रहा है कोई ना कोई लेवल पे, एंड ऑल ऑफ अस आर ग्रेटफुल फॉर दैट। समाज में और भी लोग काम करते हैं, उनका सम्मान करने के लिए उनको आप क्या मैसेज देंगे? समाज में बहुत सारे लोग, ऑब्वियसली समाज तब बनता है जब बहुत सारे लोग साथ में जुड़ जाते हैं, और जब लोग साथ में जुड़ते हैं तो समाज को आगे बढ़ाने के लिए काम भी करना पड़ता है, उसमें कोई सवाल ही नहीं है। ये है कि जो भी काम करते हो आप उसमें पूरे दिल से कीजिए, जो काम पसंद है उसको पूरी शिद्दत से किया कीजिए, और यही है। और काम चोरी से बचिए, अच्छा काम करिए, तो कहीं ना कोई आपको एक दिन पुरस्कार ज़रूर देगा इस चीज़ के लिए। काय सांगाल, आज जो सन्मान झाला त्यात तुमच्या आई वडिलांचा सुद्धा सन्मान झाला, जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले, काय भावना आहेत नेमक्या? प्रथम न्यू इरा हॉस्पिटलचे जे मालक आहेत अनंत संचेती आणि सुनील कुटे सर यांनी एक संकल्पना केली की नवी मुंबईमध्ये काहीतरी करायचं आहे। त्या हेतूने आमच्याकडून ज्या गोष्टी झाल्या त्या त्यांना सांगण्यात आलं की बाबा नवी मुंबईमध्ये जे हॉस्पिटल असेल त्याला कुठेतरी इन्क्रीज करायचं आहे। तर त्या हेतूने त्या लोकांनी जीवन गौरव पुरस्कार माझा जो त्यांचा संबंध आहे 2013 पासून सुनील कुट्टी सर आणि आम्ही 40 पासून चालू केलेलं काम आहे। त्या बेसवर आजपर्यंत त्यांचा आमचा संबंध हॉस्पिटलच्या पेशंटबद्दल आणि रुग्णांबद्दल त्यांच्या फॅमिलीबद्दल सर्व आमचा संबंध वाढवून आज त्यांनी जो न्यू इरा हॉस्पिटल डेव्हलप केलेलं नवी मुंबईमध्ये त्यामध्ये आम्हाला फ्री हँड दिलेलं आहे। फ्री हँड म्हणजे रुग्णांचं जे काही बिलिंग असेल ते कमी करणं, 5 स्टार ट्रीटमेंट देणं, रात्रीला इमर्जन्सी असेल तर ॲम्ब्युलन्स वगैरे प्रोव्हाइड करणं, या बाबतीत त्यांनी आम्हाला सगळं सहकार्य केल्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी आहोत। पण आज जो गौरव पुरस्कार झाला त्यांनी माझे मदत जीवन गौरव पुरस्कार माझ्या वडिलांसाठी आणि जीवन गौरव पुरस्कार माझ्या आईसाठी जो दिला त्यांच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो की त्यांनी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ही फर्स्ट टाईम नवी मुंबईमध्ये हॉस्पिटलतर्फे जीवन गौरव पुरस्कार होत आहे, आणि त्याबद्दल त्यांच्या सर्व टीमचे आणि त्यांच्या सर्वांचे मी आभार मानतो। आणि यापुढे पण यांनी असे कालांतराने सर्वांचे जीवन गौरव पुरस्कार किंवा सगळ्या संस्थेना सगळ्या NGOजना पुढे आणावं आणि त्यांचा सत्कार करावा, जेणेकरून सगळे आपले कामानिमित्त समाजामध्ये रुजू होतील आणि ज्यांना खरंच गरज आहे त्या NGOतर्फे त्यांचा सगळ्यांचा काय आजार असेल ते त्यांच्या हॉस्पिटल माध्यमातून चांगलं होऊन देईल।